नमस्कार कामगार बंधू भगिनींनो. कामगार बंधू भगिनींनो, आज कामगार सभा या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त नवनाथ बोडखे यांची मुलाखत. कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. कामगार बंधू भगिनींनो, प्रामाणिकपणा, सच्चेपणा आणि समयसूचकता राखत अनेक जणांचे प्राण वाचवणारे नवनाथ बोडखे यांच्याशी आज आपण त्यांच्या कार्याविषयी बोलणार आहोत. विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त नवनाथ बोडखे हे राज्य परिवहन महामंडळात लिपिक, टंकलेखक या पदावर कार्यरत आहेत. तसंच ते सामाजिक कार्यात देखील अग्रेसर आहेत. गरीब कुटुंबांना मदत करणं, त्यांच्या शिक्षणाचे, आरोग्याचे प्रश्न सोडवणं, आरोग्य सुविधांबाबत गोरगरिबांना मार्गदर्शन करणं, अशा अनेक कामात ते आपली नोकरी आणि कुटुंब सांभाळत सामाजिक कार्यात मोलाचं योगदान देत आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या धाडसी कार्याबद्दल. नवनाथ बोडखे सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. धन्यवाद मॅडम. सर, तुम्ही राज्य परिवहन महामंडळात साधारणतः किती वर्षांपासून कार्यरत आहात? मी 2011 साली जॉईन झालेलो आहे मॅडम. चालक या पदावर माझी कर्तव्याची सुरुवात झालेली आहे. बर. मी 9 मार्च 2011 साली राज्य परिवहन महामंडळात पहिली कर्तव्य केले, पुणे ते छत्रपती संभाजीनगर असे. सर, तुम्ही एक धाडसी कार्य केलेलं आहात. तर मला आता सगळ्यात पहिले तुम्हाला असं विचारायचं की तुमचं लहानपण कुठे आणि कसं गेलं, तसंच तुमचे छंद काय होते आणि तुमचं शिक्षण काय झाले बरं? माझं लहानपण हे चिंचोली गावात गेलेलं आहे. माझ्या मामाचं गाव खुलताबाद तालुक्यात निरगुडी आहे आणि निरगुडी आणि चिंचोली या 2 ठिकाणी गेलेलं आहे. कारण माझ्या मामाचं गाव जवळ असल्यामुळे मामाच्या गावी आणि माझ्या जन्मगावी माझं शिक्षण माझ्या गावातच 5वी पर्यंत झालं आणि 5वी ते 10वी गल्ले बोरगाव येथे जिल्हा परिषद प्रशाला इथे झालेला आहे. आणि माझा छंद जो आहे तर मला पोहण्याचा खूप छंद आहे. पण आता सध्या या धावपळीच्या युगामध्ये खूप प्रयत्न करतोय पण जोपासल्या जात नाही. तर हा दुसरा एक आता मोठ्यापणी छंद लागला का सामाजिक कार्याचा. वा वा, खूप छान. सर, तुम्हाला 35वा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त झाला आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? 35वा विश्वकर्मा गुणवंत पुरस्कार जो प्राप्त झालेला आहे मॅडम, तर तो मला 2 मुद्द्यावर मिळालेला आहे. का बा तुम्ही एसटीत कर्तव्य करत असताना बाहेर काय काम केलं, त्यांचा पहिला प्रश्न होता. आणि काय काय काम केलं, तर मी जसं कोविड काळामध्ये माझ्या शेतातील जी मोसंबी आहे ती जवळजवळ 2 एकरचा बाग आहे माझा. ते बागेतली मोसंबी माझ्या मित्राच्या टेम्पोमध्ये भरून ती छत्रपती संभाजीनगर इथे आणली आणि इथले सिव्हिल असेल, घाटी रुग्णालय असेल, का त्यावेळेस कोरोनाला खूप घाबरत होते लोक. कोणाला जर कोरोना झाला त्याच्या जवळ जात नव्हते, त्याच्या घरी जात नव्हते, एखाद्याला असं वाईट टाकल्यासारखं कोणी लक्ष देत नव्हतं. आणि हा महाभयंकर रोगाचा सामना करत असताना खूप लोक घाबरून गेले होते. त्या काळात मी स्वतःचा म्हणजे आमच्या एस टी महामंडळाच्या जी कमिटी स्थापन झाली होती त्या कमिटीमध्ये मला घेतलं होतं. सगळे जे हॉस्पिटल आहे तर इथं जाऊन संबंधित डॉक्टरशी चर्चा करून मी ते रुग्णांना मदत केली, त्यांना धीर दिला आणि अक्षरशः मी पेशंट सुद्धा उचललेले आहे. आणि बरेच जण म्हणायचे का बाबा तुम्हाला कोरोना होईल, पण मला मॅडम आजपर्यंत काही कोरोना झालेला नाही. आणि त्यांनी मला प्रश्न विचारला होता का बाबा तुम्ही एस टी महामंडळात एस टीसाठी असं काय केलं का एस टीचे पैसे वाचले. तर एस टीसाठी हे केलं मॅडम का मी 24 जून 2011 रोजी पुणे ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर चालकाचे कर्तव्य करीत असताना अहमदनगरजवळ खूप मोठा अपघात घडला. या अपघातात स्वतःची जीवाची पर्वा न करता मी 45 प्रवाशांचे जीव वाचवले. आणि त्या क्षणी माझ्या पायाचे 3 तुकडे झालेले होते, पाय असा लटकत होता. त्या क्षणी तेवढे 45 प्रवासी वाचू शकलो, हेच मला खूप मोठं समाधान आहे. आणि मी मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यानंतर सुद्धा विचारत होतो गाडीतले लोक कसे आहे, माझ्या बसमधले लोक कसे आहेत. कोणत्याही चालकाला असं वाटत नाही की आपल्या गाडीतलं काही व्हावं म्हणून. बरोबर. तर ते मला जे डॉक्टर म्हणत होते बाबा तू सगळ्यात सिरियस आहे आणि तू कशाला इतरांचं बघतो, माझं जाऊ द्या पण बाकीचे माझे प्रवासी सुरक्षित राहिले, कारण ते माझ्या भरोश्यावर त्या गाडीमध्ये बसलेले होते. बरोबर. सर, आता तुम्ही तुमच्या ॲक्सिडेंटचा उल्लेख केला, तर हा ॲक्सिडेंट कसा झाला? मी अहमदनगरच्या पाठीमागे चास गावाजवळ एक चढत होतो छोटासा. तिथे एक पेट्रोल पंप आहे आणि इकडनं नगर साईडनं भला मोठा कंटेनर, आपल्या कार भरलेला कंटेनर असतो, खूप लांबा कंटेनर असतो. त्या कंटेनरवाल्याला एका ट्रक चालकाने पलीकडनं स्पीडमध्ये त्याला कट मारला. कट मारल्यानंतर अनावधानाने तिची गाडी डिवायडर तोडून माझ्या गाडीवर धडकली आणि माझ्या गाडीवर धडकताच त्या गाडीने पेट घेतला. अक्षरशः त्या कंटेनरवाल्या चालकाचा मृत्यू झाला. म्हणजे त्या एका ट्रक चालकामुळे म्हणजे मला अपंगत्व आलं आणि
त्या कंटेनर चालकाचा जीव गेला बिचाऱ्याचा. हो. अक्षरशः होरपळून गाडी पूर्ण जळाली होती पाठीमागे. हां, हां. तर अशा परिस्थितीत तो खूप मोठा भयंकर अपघात झाला होता. तुमच्या गाडीतले जे 45 लोक होते यांचे प्राण तुम्ही कसे वाचवले? मॅडम मी जी आहे तर माझी समयसूचकता, धैर्य आणि एकाग्रता होती गाडी चालवण्यामध्ये. मी काही सेकंदात गाडी फिरवली. अच्छा. माझ्या जीवाची पर्वा न करता मी माझा जीव तर कसा वाचू शकत होतो, पण मला माझे प्रवासी महत्वाचे होते. कारण सर्वात जास्त लोकांचा विश्वास एसटी चालकावर आहे. त्याचं कारण असं आहे की एसटी चालकाला पहिले सुरक्षिततेचे धडे दिले जातात आणि जे ट्रक चालक एसटी मध्ये येतात तर त्याच्यामध्ये ते परिवर्तन करतात. परिवर्तन कसं करतात का जे आमचे 48 दिवसाचं सेवापूर्ण प्रशिक्षण असतं त्या प्रशिक्षणामध्ये आमचे जे शिकवणारे असतात, ट्रेनिंग मास्टर म्हणतात त्याला, का तुम्ही गाडी सुरक्षित चालली पाहिजे. तुमच्या गाडीत माल नाही, तुमच्या गाडीमध्ये प्रवाशाचे कुटुंबाचे पालनकर्ते प्रवास करत आहेत, बरोबर. याचं भान ठेवून तुम्ही गाडी चालवली पाहिजे. आणि मग त्यामुळे काय होतं मॅडम, समजदारपणा येतो. तर ते एसटी महामंडळामध्ये आल्यानंतर प्रशिक्षण घेतल्यानंतर खूप मोठा बदल घडतो मॅडम त्याच्यामध्ये. अगदी बरोबर. मी गाडी खूप धैर्याने ती गाडी फिरवण्याचा प्रयत्न केला, तरी पण तो माझ्यावर येऊन आंधळला. अच्छा. माझं पूर्ण एकाग्रतेनं लक्ष होतं, पण त्याला नाविलाज झाला. त्याला इकडे दाबल्यामुळं त्याचं बॅलन्स सुटला आणि तो डिवायडर तोडून येऊन माझ्या गाडीवर आदळला. हा ॲक्सिडेंट झाल्यानंतर जेव्हा तुमच्या लक्षात आलं की तुमचा पण पाय अधू झाला आहे, तेव्हा तुम्ही काय केलं मग? त्याच्यानंतर मला इथं खाजगी हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार केले. 3 शस्त्रक्रिया माझ्या मोठ्या पार पडल्या माझ्या पायावर. माझ्या कमरेचं हाड काढून तिथं लावलं बर. आणि तदनंतर मी 27 महिने घरी होतो मॅडम. मी चालू शकत नव्हतो, हां. म्हणजे काठी लागायची मला. मी आजही मला बराचसा त्रास होतोय, पण मला समाधान एक आहे का माझ्या गाडीतला जो प्रवासी आहे तो सुरक्षित राहिला आणि माझ्या आईचं नाव, म्हणजे एसटी ही माझी मी आई समजतो, माझ्या आईचं नाव मी उंचावलेलं आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि या माझ्या कार्याची दखल घेऊन तत्कालीन उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक मला त्यावेळेस प्रशस्तीपत्र आणि 1,000 रुपये बक्षीस दिलंय. का मी एसटी महामंडळातला असा पहिला ड्रायव्हर आहे का अपघातानंतर मला बक्षीस मिळालेलं आहे. वा. तर 99% ड्रायव्हरला चूक धरलं जातं. बरं, जेव्हा तुमच्या हा अपघात झाला तेव्हा तुमच्या घरच्या लोकांनी तुम्हाला ही नोकरी सोडावी असा आग्रह नाही केला? पहिली गोष्ट मॅडम, 9 मार्च 2011 साली ड्युटीवर रुजू झालो आणि 24 जून 2011 साली माझा अपघात झाला. म्हणजे इव्हन 3.5 महिन्यामध्ये हा इन्सिडेंट घडलेला आहे. तत्पूर्वी मी दिल्ली, हरियाणा, चंदीगड अशा खूप भारतभर मी गाड्या चालवलेल्या आहे. बर. मी एका खाजगी कंपनीचे फ्रीज वगैरे असायचे ते घेऊन जायचो आणि तिथं पोच करत असताना मला चांगलं नॉलेज होतं रोडचं. गाडी चालवण्याचा खूप मोठा दांडगा अनुभव होता. आणि एसटी मध्ये आल्यानंतर असं काय झालं की मी पश्चाताप करत होतो का बाबा आपल्याला एसटी मध्ये आल्यानंतर 3.5 महिन्यात हा माझा अपघात झाला. मी एकदम हापकून गेलो होतो. आता कसं होणार या विवंचनेत मी पडलो होतो का मला एसटी ठेवणार नाही, काढून टाकेन. मी परमनंट नव्हतो. नाही, तुम्ही स्वतः अधू झाले होता, तर स्वतः अधू झालो चालक होतो. म्हणून तुम्ही त्या पदावर तर राहू शकणार नाही याची तर तुम्हाला खात्री होतीच. मग असं वाटलं मॅडम आता हे फार मोठं संकट आहे, पण मी संकटाला धैर्याने सामोरे गेलो. मी माझा पाठपुरावा केला, माहिती गोळा केली आणि बरेचशा लोकांचे अनुभव, जे जुने चालक वगैरे आहे अधू झालेली, त्यांचा एक अनुभव त्यांना विचारला. मग पत्रव्यवहार कसा करायचा त्याचा पाठपुरावा केला आणि तदनंतर मला हे यश मिळालं. त्यावेळेस त्यांनी मला शिपाईपदी रुजू करून घेतलं. मग त्यावेळेस तुमच्या घरी कोण कोण होतं बरं? मी, माझी मिसेस, माझ्या 2 मुलं, आई वडील. मी पहिले छत्रपती संभाजीनगरला रामगोपाल नगर इथे राहत होतो. मग तदनंतर मग काही काळासाठी मला माझं उत्पन्नाचं सोर्स नसल्यामुळे गावी जावं लागले. दवाखान्याचा खर्च होता. एसटी महामंडळाने मला दवाखान्याचा पूर्ण खर्च दिला आणि मग मी गावाकडे जाऊन या गोष्टीचा पाठपुरावा करत राहिलो, पत्रव्यवहार करत राहिलो. तदनंतर मला 11/2013 रोजी शिपाई पदावर मला छत्रपती संभाजीनगर विभागात ऑर्डर मिळाली आणि मी आगार क्रमांक 2 येथे रुजू झालो. वा वा. बरं सर, जेव्हा तुमचा हा ॲक्सिडेंट झाला आणि तुम्ही 27 महिने घरी होतात, तर त्यावेळेस एक चालक म्हणून तुमच्या मनात काय प्रश्न निर्माण होत होते? चालक म्हणून प्रश्न निर्माण होत होते की मॅडम, चालकाला जर हे असं ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याला हे इन्शुरन्स किंवा असं काहीतरी एखादा स्कीम असावी. कोणत्याही चालक असो, तो प्रायव्हेट असो किंवा एसटीचा असो किंवा कुठल्याही डिपार्टमेंट चालक असो, शासनाने किंवा केंद्र सरकारने एक अशी काही योजना करावी चालकासाठी का त्याचा अपघात झाल्यानंतर त्याला काहीतरी पगार चालू राहील. कारण त्याचं कुटुंब पूर्ण उघड्यावर पडतं. अगदी बरोबर. चालकाला सुविधा मिळाव्यात का त्याला सन्मान मिळाला पाहिजे, त्याला पगार पुरेसा मिळाला पाहिजे. कारण त्याच्या ज्या हातात जे जीव आहे
का त्याचं 24 तास गाडी चालवताना पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रोडवर असतं आणि रोडवर काही थोडं जरी आलं तर ते लक्ष विचलित होऊ नये म्हणून तो काम करत असतो. जशी सैनिकाची ड्युटी आहे बॉर्डरवर, तशी चालकाची ड्युटी आहे का त्याच्या हातात सुद्धा खूप मोठे लोक असतात. अपघात झाल्यानंतर चालकासाठी एखादा स्पेशल विमा सुरू करावा प्रत्येक चालकासाठी. एक चालक म्हणून माझ्यावर जी संकट आलं होतं आणि मी 27 महिने कसे काढले हे मला माहिती. बरोबर तर हे अशी काहीतरी योजना करावी का एखाद्या चालकाचा अपघात झाला, पाय गेला, त्याच्यानंतर जेवढे दिवस तो घरी काम करू शकत नाही काही, तोपर्यंत त्याला ते पैसे मिळत राहावे. अगदी बरोबर. बरं, तुम्हाला मला असं विचारायचं की तुम्ही एक चालक म्हणून जेव्हा रुजू झालात आणि त्याच्यानंतर त्या अपघातामुळे काही काळ तुम्ही घरी राहिलात आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक शिपाई या पदावर रुजू करण्यात आलं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं बरं? शिपाई पदावर रुजू करताना म्हणजे मॅडम असं वाटलं की आता पहिले तर वाटलं तर नोकरीच भेटणार नाही, म्हणजे अशी आनंद वेगळा होता. काही होईना आपल्याला नोकरी मिळाली. माझं महिना झाल्यानंतर माझ्या दर महिन्यात पगार येणार होता आणि तो खूप आनंद होता. शिपाई का होईना पण आपल्याला, पण ते पण मी आनंदाने काम केलं. त्यानंतर शिपाई पदात कार्यरत असताना मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं बर आणि त्यानंतर मी परीक्षा दिली, पास झालो आणि टायपिंग केलं मॅडम मी. बर टायपिंग मराठी इंग्रजी ते कॅम्प्युटर केलं MSCIT. ते करून मग मला 2018 मध्ये मला लिपिक पदावर बढती मिळाली. विभागांतर्गत परीक्षा देऊन लिपिक पदावर बढती मिळाली. सर, तुम्ही राज्य परिवहन महामंडळात चालक म्हणून कार्यरत असताना तुम्हाला असे अनेक अनुभव पण आले असतील. एक अपघातही तुम्ही अनुभवला आहे, त्याच्या व्यतिरिक्तही आणखीन असे काही अनुभव असतील ते जे तुमच्या लक्षात राहिले असतील, तर त्यातला एखादा अनुभव आपल्याला सांगा ना. चालक म्हणून कर्तव्य करत असताना मला बरेच अनुभव आले. पहिला अनुभव होता मॅडम, मी पुणे ते छत्रपती संभाजीनगरवर कर्तव्य करत असताना जे इथून मी संध्याकाळी 8 वाजता निघालो आणि पुण्याला पोहोचलो आणि पुण्याहून ती परतीचा प्रवास घेऊन परत छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर प्रत्येक चालक काय करतो, ड्युटी संपली का पहिले गाडी चेक करतो. माझी गाडी विनावाहक होती, तर मी तिथं पुण्याला गेल्यावर चेक केली, गाडी व्यवस्थित होती. इथं आल्यावर गाडी चेक केली. इथं आल्यानंतर मला एक पोत मिळाली होती, छोटीशी पोत पर्समधून गाळून पडलेली होती. चेक करताना ते मला सापडल्यानंतर मी गाडी लावून म्हटलं आपण हे जमा करू. तर तोपर्यंत त्या ताई आल्या आणि त्या ताईंना ते मिळालं. त्यांच्या म्हणजे असा BP लो झाल्यासारखं ते एकदमच घाबरून गेल्या आणि त्यांनी ज्यावेळेस ते म्हटलं मी आहे, तर त्यांचा आनंद जो पाहून आहे तो कशातही पैशातही मोजण्यासारखा नाही. आणि दुसरी गोष्ट अशी, मी आगार क्रमांक 1ला असल्यामुळे मला मेकर कर्तव्य लावायचे आणि मेकर म्हणजे कसं आहे, सुट्ट्यामध्ये खूप गर्दी असायची, तर मी लोकांना विनंती करायचो, गाडी पाठीमागे यायचो. आमचे 2-2 सीट होते त्यावेळेस 2x2. तर मी विनंती करायचो, अरे बाबा आपले आईबाप असतील तर आपण जागा देतो, तसं सर्वांना सहकार्य करा. तर मॅडम सगळ्यात जास्त उत्पन्न आणणारा मी चालक होतो. तर याचं खूप समाधान वाटायचं की ते लोक म्हणायचे यार एवढं व्यवस्थित समजून घेतात आणि प्रत्येकानं आपले आई वडील भाऊ बहीण असं समजून सर्वांना सहकार्य केलं ना मॅडम, कोणाचीच कामं आणणार नाही. मी पाना जर काढून टाकला तर कुठलेही कार्यालय असं खूप लोकांची कामं होतील आणि ते समाधान राहतील. ते पैशात मोजणारं समाधान नाही मॅडम. बरोबर. बरं, तुम्ही सामाजिक कार्यात देखील सहभागी आहात, तर तुमची नोकरी कुटुंब सांभाळत तुम्ही हे सामाजिक कार्याची धुरा कशी सांभाळतात आणि हे सामाजिक कार्य म्हणजे तुम्ही काय काय करतात? मी सामाजिक कार्य असं करतो मॅडम, माझे कुटुंबामध्ये माझी मिसेस आणि माझे भाऊ आणि माझी वहिनी इथं असतात. तर आमची डेअरी आहे, तर ते डेअरी ते सांभाळतात. तर माझी ड्युटी संपल्यानंतर ते माझी अपेक्षा करत नाही ही वेळेवर येतील म्हणून. कुठला काही अपघात झाला किंवा कोणाचा काही फोन आला, कोणाला काय पाहिजे त्याची हेल्प करणं माझं मदत आहे. कारण मी असं समजलेलं आहे का 24 जून 2011 नंतर नवनाथ बोडके हा जिवंत नाही का. आपण गेलो होतो, देवाने आपल्याला जे उरलेला विषय बोनसमध्ये, तर आपण समाजासाठी काहीतरी जगलं पाहिजे. स्वतःसाठी तर सगळे जगतात, म्हणजे ते काम करताना जो आनंद मिळतो ना मॅडम, तो पैशात मोजण्यासारखा नाही. कोणालाही नाही हा शब्द माझ्याकडे नाही, तो प्रयत्न करतो आणि मी प्रयत्न करतो आणि ते काम होऊन जातं मॅडम. असे बरेचसे असे अनुभव आहे. हॉस्पिटल, घाटी हॉस्पिटल असेल तिचं अपंगाचं प्रमाणपत्र त्या लोकांना माहितीच नसते का काय नेमकं करायचं, त्याला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. रेल्वेचे कन्सेशन बरेचसे माहीत नाही, त्यांना मी मार्गदर्शन करतो. मी शासकीय अपंग कर्मचारी संघटनेचा उपाध्यक्ष असल्यामुळे माझ्यावर बऱ्याचशा जबाबदाऱ्या असतात. तर त्या संघटनेत काम करता असताना कोणाची काही अडचण असेल किंवा एखाद्या ऑफिसमध्ये काही प्रॉब्लेम असेल, आता मी शक्यतो आमचे महामंडळी जेवढे अपंग कर्मचारी ते लगेच माझ्याकडे येतात. कोणाचं वाहन भत्ता असेल, कोणाचं PTax असेल, तर मी ते समन्वय घडून आणि प्रशासनाच्या लक्षात आणून देऊन तक्रार न करता आम्ही समेट घडून मागे पुढे करून त्याचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. आणि जे बाहेरचे जे आहे अपंग लोक, तर त्यांना एक मदत करण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का माझ्या मनात एक संकल्पना आहे आणि ती करणार आहे, माझी ती इच्छा आहे का बाबा आता जो अपंग आहे, एखाद्याला 2 हात नाहीये
हो. आणि तो काहीच करू शकत नाही. परंतु बिचारा खूप परेशान असतो खाण्यापासून, म्हणजे त्याला किती विचित्र पद्धतीने सामोरं जावं लागतं. तर माझा एक संकल्प आहे, कारण तो 100% अपंगत्व आहे. हो. आणि दुसरी गोष्ट, त्याला असं काहीतरी माझ्या डोक्यात चाललंय का त्याला उगं पैसे दिल्यापेक्षा त्याला एखादी मशिनरी घेऊन द्यायची. मला एखादा प्रोजेक्ट असं करायचा आहे का एका अपंगासाठी मी करू शकणार आहे, कोणाच्या तरी मदतीनं, माझ्या स्वखर्चानं किंवा असे प्रायोजक करून मी ते करणार आहे. माझ्या ते डोक्यात आलेलं आहे. त्याला असं उपलब्ध करून घेते, रोजचे त्याला 500 रुपये मिळाले पाहिजे. आणि तो स्वावलंबी झाल्यानंतर त्यांनी कोणाकडे हातपासराची गरज नाही त्याला. प्रश्न आणि असं मला जर डोक्यात आहे का मी एक अपंग आहे, पण मी शासकीय नोकर आहे, मला पगार भेटतो, बरोबर. सगळ्या सुविधा भेटतात, पण ते बिचारे आहे का ते फार कठीण प्रसंगातून असतात. खरंच आहे. आता बरेचसे अपंग आहे का त्यांना दोन्ही हात नसतात. हो. तर अशा अपंगाला का जेणेकरून शासनाने सुद्धा अशा अपंगाची निवड करून त्यांना असं काहीतरी पैसे स्वरूपात न देता सांगत असं काही रोजगार द्यावा. का त्यांनी असं बटन जरी दाबलं एखाद्या आईनी तर ते चालल्यानंतर ते ऑटोमॅटिक मशीन चालव किंवा एखादा माणूस ठेवून त्याने ते करावं. त्याचा स्वरोजगार निर्माण झाला पाहिजे, त्याच्यापासून इतरांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आणि शासनानं सुद्धा असेच प्रकल्प दिले पाहिजे. त्यांना पैसे नको, त्याला एखादं मशीन द्यायचं, तू काय करतो सांग, तुला काय शक्य आहे. बरं सर, आज चालक या नात्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या चालवणाऱ्या प्रत्येक वाहन चालकाला तुम्ही काय सांगाल? मॅडम, आजकाल काय माहिती का, मोबाईल खूप झाले, प्रत्येक जण घाईत असतो, मोटरसायकलवर असो, गाडी चालवताना असो. बरोबर. तर प्रत्येक चालकाने आपली एकाग्रता ठेवली पाहिजे, कुठलंही टेन्शन नाही ठेवलं पाहिजे. जे मालक लोक असतात त्यांनी सुद्धा त्याच्यावर जास्त ताण न मारता त्याला सायलेंट पद्धतीने त्याचं माइंड कसं शांत राहील या हिशोबाने बोललं पाहिजे. आणि समय सूचकता खूप महत्वाची. आजकाल रस्त्यावर ट्रॅफिक फार बेफाम झालेला आहे आणि मोठमोठे ट्रक कंटेनर असतात. आता समृद्धी महामार्ग आहे जसा, त्या समृद्धी महामार्ग खूप चांगला आहे, कमी वेळेत जातो. समृद्धीवर गाडी चालवताना आपलं लक्ष विचलित न होता गाडी व्यवस्थित चालवणे. तर माझं चालक लोकांना एकच म्हणणं आहे का आपण एकाग्रता, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट व्यसनी नसलं पाहिजे चालकानी, आणि आपलं शरीर स्वास्थ्य ठेवलं पाहिजे, व्यवस्थित जेवलं पाहिजे, व्यवस्थित झोप घेतली पाहिजे. कारण चालक हा खूप अमूल्य घटक आहे. त्या चालकाच्या हाती अनेकांचे भवितव्य असतात. मग त्याचा स्वतःचा जीव तर असतोच, गाडीतले लोक असतात, रोडवर चालणारे असतात. गाडीचं मेंटेनन्स करतो चालकाचं लक्ष नुसतं गाडी चालवणे नाही, त्यात ऑइल आहे का नाही, गाडीत काय प्रॉब्लेम आहे. सर, जर एका वाक्यात तुम्हाला तुमचा जीवन प्रवास उलगडायला सांगितला तर तुम्ही काय सांगाल? चालक. ते आज विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारापर्यंत पोहोचलो हे मला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं मॅडम. नवनाथ बोडखे सर, आज तुम्ही आकाशवाणीत आलात. तुमच्या विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्काराविषयी, तसंच तुमच्या अपघाताविषयी आणि एकूणच तुमचा जीवन प्रवास अगदी दिलखुलासपणे तुम्ही आमच्याशी शेअर केलात. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी तुमचे आभार मानते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमात आपण ऐकत होतात विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त नवनाथ बोडखे यांची मुलाखत. बरे तर कामगार बंधू भगिनींनो, कामगार सभा या कार्यक्रमातून मी स्मिता नामदे आपला निरोप घेते. ही आकाशवाणी महाराष्ट्राच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.